ताई 2017ला तुम्ही नगरसेविका होतात. आता 2026च्या निवडणुका आलेल्या आहेत. 4 वर्ष झाली मुंबईला नगरसेविका किंवा नगरसेवक महापौर नाहीये. आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे. काय वाटतंय आणि काय योजना आहेत तुमच्या? 4 वर्ष आम्ही नगरसेवक नसताना पण एक नगरसेवक सारखाच आम्ही काम केलंय. कारण पब्लिक, प्रशासन आणि पक्ष याच्यासाठी आम्ही अजून नगरसेवकच आहोत. ताई आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, 2017ला तुम्ही पहिल्यांदा नगरसेविका म्हणून या मुंबई महानगरपालिकेत गेलात. याच्या आधी सुद्धा तुम्ही निवडणुका लढल्या होत्या. हो, मी 2दा लढले होते. तुमचा राजकीय प्रवास हा नक्की कधी सुरू झाला आणि तो कसा होता आमच्या सगळ्या लोकांना ऐकायला? माझा राजकीय प्रवास 92 मधून सालातून सुरू झाला. मुंबईतूनच सुरू झाला? मुंबईत. माझा जन्मच मुंबईचा आहे. अच्छा. ताई आपण थेट आता या निवडणुकीकडे आपण येऊया. महाराष्ट्रामध्ये भाजपने छान यश आता संपादित केलेलं आहे आणि आता येऊ घातलेल्या निवडणुका मुंबईमध्ये किंवा ठाणे कल्याणमध्ये, तर ह्यामध्ये भाजप कशा पद्धतीने यश संपादन करेल? 16 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार आणि युतीचाच महापौर हे मुंबई महानगरपालिकेवर बसणार. ही काळा दगडावरची रेषा आहे. एक बार मेरे भाइयों बहनों, आप विकासवाद को वोट कीजिए, विकासवाद को. नमस्कार, युवा सत्ताच्या आजच्या भागामध्ये मी मयूर धुरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत भाजपच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रीटा मकवानाजी. ताई नमस्कार. नमस्कार. ताई 2017ला तुम्ही नगरसेविका होतात. आता 2026च्या निवडणुका आलेल्या आहेत. 4 वर्ष झाली मुंबईला नगरसेविका किंवा नगरसेवक महापौर नाहीये. आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे. काय वाटतंय आणि काय योजना आहेत तुमच्या? 4 वर्ष आम्ही नगरसेवक नसताना पण एक नगरसेवक सारखाच आम्ही काम केलंय. कारण पब्लिक, प्रशासन आणि पक्ष याच्यासाठी आम्ही अजून नगरसेवकच आहोत. म्हणून पब्लिकची कामं असो किंवा पक्षाचं काम असो, ते आम्हाला नगरसेवक म्हणूनच आम्हाला सोपवलं जात होतं. बरोबर. म्हणजे आम्ही आता नगरसेवक नाही आहोत 4 वर्ष, हे आम्हाला कधी जाणवलंच नाही की आम्ही कोणाला जाणू दिलं पण नाही. बरोबर. आम्ही असं कोणालाही सांगितलं नाही की बाबा आता मी नगरसेवक नाही, आम्ही तुमचं काम कसं काय करू, असं आम्ही माझे वॉर्ड 222च्या नागरिकांना मी कधी असं उत्तर दिलेलं नाही. पण ताई नगरसेवक असताना आपल्याला निधी मिळतो. आता तुम्ही नगरसेविका नाही आहात आणि तरी सुद्धा तुम्ही लोकांची कामं करत आहात, तर ते जो निधी लागतो तो आणि लोकांची कामं तुम्ही कशा पद्धतीने करत असता? आमचं सौभाग्य आहे की आम्हाला स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमचे आमदार आहेत. म्हणजे असली काही विकासाची कामं असते ते आम्ही त्यांचा निधी घेऊन आम्ही लोकांची कामं केलेली आहेत. म्हणजे पब्लिकचं एकही काम आम्ही कधी रोखलं गेलं नाहीये. म्हणजे जो माणूस तुमच्याकडे त्रस्त होऊन यायचा तो आनंदी होऊन निघून जायचा, असं तुमचं? येस. ताई आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, 2017ला तुम्ही पहिल्यांदा नगरसेविका म्हणून या मुंबई महानगरपालिकेत गेलात. याच्या आधी सुद्धा तुम्ही निवडणुका लढल्या होत्या. हो, मी 2दा लढले होते. तुमचा राजकीय प्रवास हा नक्की कधी सुरू झाला आणि तो कसा होता आमच्या सगळ्या लोकांना ऐकायला? माझा राजकीय प्रवास 92 मधून सालातून सुरू झाला. मुंबईतूनच सुरू झाला? मुंबईत. माझा जन्मच मुंबईचा आहे. अच्छा. मी महानगरपालिकेची शाळेत शिकलेली आहे. वाह. आणि माझे पणजोबा होते ते पण मुंबईत होते. अच्छा. हो. तर तो प्रवास माझा खूप चांगला. म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी ते आमचे आदर्श होते. म्हणजे माझे आदर्श होते. आणि आमचे एरियातले जे भाजपचे नेते होते, महिला नेते, स्वर्गस्थ जयवंतीबेन मेहता. येस. तर त्यांचा प्रभाव माझ्यावर खूप होता आणि त्यांना बघून राजकारणात महिलांनी कसं काम करायची ते मी त्यांच्याकडनं शिकली. पण आणि मी आली राजकारणात.
घरातनं तुम्हाला पाठबळ होतं? येस, विरोध नाही झाला कधी? अजिबात विरोध आहे. माझे सासरे स्वतः सांगायचे की महिलांनी काहीतरी केलं पाहिजे हा आणि तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि माझे मिस्टर, हा माझी दोन्ही मुलं, हा त्यांनी मला खूप साथ दिली. हा म्हणजे कुटुंबाची साथ असेल येस, तर आपण म्हणजे जसं मोदीजी म्हणतात सबका साथ सबका सबका विकास, विकास. त्या पद्धतीने तुमच्या कुटुंबातनं तुम्हाला Yes. सहकार्य मिळालं. नक्कीच. ताई 92 मध्ये तुम्ही तुमचा राजकीय प्रवास सुरू केला. तर 92 मध्ये मुंबईमध्ये दंगली सुद्धा झाल्या होत्या हो, मोठ्या प्रमाणामध्ये. अनेक माणसं राईट झाले होते. तर राजकीय प्रवास आणि हा दंगल सुद्धा सुरू होणं, त्यावेळेला कसं तुम्ही पाहत होता त्या सगळ्या गोष्टीला? म्हणजे त्यावेळेस मी एका माणसाला सोडवायला, म्हणजे एवढ्या भर दंगलीत हा. मी पोलीस स्टेशनला गेली होती, मला आठवण आहे. हा आणि तिथे मला काही राजकीय नेत्याने पण बघितलं, हा तर त्यांना पण असं वाटलं की या दंगलीमध्ये ही बाई कशी काय बाहेर काय पडते. बरोबर आहे. हो. पण निडरता हे माझा स्वभावात आहे. हा देवाशिवाय मी कोणाशी पण घाबरत नाही. वा. फक्त मी देवाशी घाबरते, वा बाकी नाही घाबरत. वा. ताई कॉलेजमध्ये किंवा तरुणपणामध्ये अशा कोणत्या तुमचा राजकीय प्रवास होता की तो तुम्हाला आज आठवतोय की मी ही जी मी राजकारणात आली आणि माझं पहिलं आंदोलन झालं किंवा मी एक पहिलं काम केलं ज्याच्यामध्ये मला समाधान वाटलं, असं काय आठवण आहे तुमची? तसं बघितलं तर माझ्या राजकारणातला प्रवेश म्हणजे एका शाळेचा विरोधात आम्ही आंदोलन पुकारलं. शाळेच्या विरोधात? हो, त्या शाळा विद्यार्थ्यांना जे काय म्हणतात त्याला, गैरसोय करत होत्या का? गैरसोयी नाही, SSC ची जी प्रायव्हेट SSC स्टुडंट होते त्यांना ते NOC देत नव्हते. कशासाठी? बस असंच, हा NOC देत नव्हते. हा. मी शाळेचं नाव घेणार नाही. हा तर NOC देत नव्हते, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलं होतं. हा आणि त्यावेळेस मला वाटलं की मी समाजासाठी काम केलं पाहिजे. हा आणि ते यशस्वी तिथून झालं. माझा आणि तो यशस्वी झाला. बर, आणि म्हणून तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला येस. आणि ते मी आंदोलन का करू शकले की हे सगळे नेत्यांचे माझ्यावर प्रभाव होतं, हा म्हणून ते धाडस मी केलं. त्यावेळेला तुम्हाला घरातनं शाबासकीची थाप जी मिळाली असेल Of course, आणि पक्षातून सुद्धा तुम्हाला हो. मिळाली असेल. Yes. ताई मला असं समजून घ्यायचंय की 92 ला तुमचा राजकीय प्रवास सुरू झाला. निवडणुकीची जे पहिलं तुम्ही प्रयत्न केला तो कोणत्या वर्षी केला नाही, ते कशी तुम्हाला निवडणुकीत उभं राहायची संधी मिळाली? 2006 साली म्हणजे मी जे वॉर्ड लढलेली, ते अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांचं OBC सर्टिफिकेट ते डिस्क्वालिफाईड झाले. ओके. म्हणून एक बाय इलेक्शन लागला. तर त्यावेळेस मी 8 महिन्याकरिता पण होतं, तर मी प्रयत्न केलं, पण मला यश मिळालं नाही. नंतर 2007 ला पण मी माझा एरिया सोडून मी लढली होती. 222 जो आता आहे तो सोडून तुम्ही दुसरीकडे पक्षाने सांगितलं म्हणून मी लढली होती. आणि ती हरणारी सीट होती, मी सांगणार नाही कोणती सीट होती, पण म्हणून मी पक्ष आदेश मानून तुम्ही लढायला तयार झाला. एक पक्षाचा सच्चा सीट होती तरी पण मी म्हणजे पक्षाचा सच्चा योद्धा या हिशोबाने तुम्ही तिकडे लढलात. आणि भले तो विजयच म्हणावा लागेल, कारण तुम्हाला माहिती होतं की तिथे तुम्ही नाही निवडून येणार, त्यामुळे तुम्ही तिथे प्रयत्न केला. ताई आम्हाला असं समजून घ्यायचंय की अतिशय उत्कृष्ट मराठी तुम्ही इथे आमच्या सोबत बोलत आहात, कसं काय? बघा, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की माझा जन्म मुंबईचा आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेत मी शिकली आहे, म्हणून मराठी ही माझी मावशी आहे, माझी दुसरी मा आहे. जरी मी गुजराती असली, ती माझी मदर टंग असली तरी पण मातृभाषा आणि मावशी भाषा म्हणजे मराठी माझी मावशी आहे. म्हणजे माय मरू पण मावशी जगू. वा. ताई आपण थेट आता या निवडणुकीकडे आपण येऊया. महाराष्ट्रामध्ये भाजपने छान यश आता संपादित केलेलं आहे आणि आता येऊ घातलेल्या निवडणुका मुंबईमध्ये किंवा ठाणे कल्याणमध्ये, तर ह्यामध्ये भाजप कशा पद्धतीने यश संपादन करेल असं तुम्हाला वाटतं? 16 तारखेला गुलाल आम्हीच उधळणार आणि युतीचाच महापौर हे मुंबई महानगरपालिकेवर बसणार. ही काळा दगडावरची रेषा आहे. वा. कारण जो विजन, जो मुंबईचा विकास माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे,
आणि मोदीजींचा जो पूर्ण भारतभरचा विकास हे लोक पाहतायत की इथे कामं होत आहे, तर का भाजपला निवडून देणार नाही? बरोबर. बघा आता एकच फंड आहे, जात पे न पात पे, भाषा पे न प्रांत पे, वोट डालो विकास पे. वा. विकासावरनं आठवलं, गेल्या काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये मेट्रो धावलेली आहे. येस आणि मेट्रोचं एक स्टेशन तुमच्या विभागात सुद्धा आहे. येस. तर त्यावेळेच्या काय आठवणी? आय एम सो लकी की माझ्या काळातच ते काळबादेवी स्टेशनचं भूमिपूजन झालं आणि त्यात मी हजेरी लावलेली. मग मी पहिल्यांदा जेव्हा मेट्रो सुरू झाली तर तिथून काळबादेवीतून मी सिद्धिविनायकला गेली आणि देवाला प्रार्थना केली की बाबा देवा भावना 100 वर्ष जगू दे आणि असंच मुंबईचा विकास करू दे. आणि खूप मन भरवून घेतलं त्या मेट्रो मध्ये बसल्याने की मी मुंबईत आहे का फॉरेन मध्ये आहे. मी कधी फॉरेनला गेली नाही आहे, पण मला असं वाटलं की मी कुठे काय फॉरेनला आहे का. म्हणजे असं सुखद प्रवास आणि खूप छान. म्हणजे मेट्रो मध्ये बसला की असं वाटतं की कोणाला मत देऊच नाही, विकासाला मत द्या. मी मुंबईकरांना एकच सांगणार, विकास पहा, मत द्या आणि ते पुढे हे चालत राहणार. तुमच्या प्रभागातील लोकांना काय वाटत होतं तेव्हा? आमच्या प्रभागाचे लोक एवढे खुश आहेत ना, म्हणजे एका बाजूला गिरगावचं स्टेशन, या बाजूला काळबादेवीचं स्टेशन. म्हणजे जे बाहेरून येणारे लोक आहेत, म्हणजे मी आता एका एअरपोर्ट वरून मी स्वतः काळबादेवी स्टेशनला आली. जाताना पण मी मेट्रोने गेली, येताना पण मी मेट्रोने आली. म्हणजे माझे टॅक्सीचे 2000 रुपये वाचले. टाइम वाचला माझा. तर हे उपयोग लोक पण करतायत. ओके. म्हणजे ते सिद्धिविनायक देवळात दर्शनाला जायचं असेल किंवा आरेला जायचं असेल, मेट्रो वन ऑफ द बेस्ट. आणि तुमच्या प्रभागामध्ये व्यापारी लोक सुद्धा बरेच आहेत, त्यामुळे त्यांचा सुद्धा वेळ वाचतो. त्यामुळे स्थानिक आणि व्यापारी हे दोन्ही खुश खुश. ताई, मला एक असं विचारायचंय की तुम्हाला ह्या गोष्टी आनंदाच्या झाल्या तुमच्या प्रभागात, बरोबर आहे. आता तुमच्या प्रभागामधल्या ज्या समस्या आहेत, मोठ्या समस्या आहेत, ह्या तुम्ही नगरसेविका असल्यापासून किती पूर्ण केल्या, त्या सॉल्व्ह केल्या, आणि आगाऊ ज्या समस्या राहिलेल्या आहेत पुढच्या काही, त्या सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा विचार काय, प्रयत्न काय? बघा माझा जो प्रभाग आहेत ना, तिथे झोपडपट्टी नाही आहे, बिल्डिंग एरिया आहेत, पण ते सगळं जुन्या बिल्डिंग आहेत. आणि त्या जुन्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करणं किंवा त्यांच्या जे समस्या आहेत, म्हणजे ते हाऊस गली असेल, पायवाटा असेल, ते सगळ्या समस्या आहेत. पण ते आम्ही हळूहळू आता देवेंद्र फडणवीसजीने एक नवीन पॉलिसी आणलेली आहे की पगडीधारक घरांना आता खूप सोयीस्कर होणार आहे रिडेव्हलपमेंटसाठी. तर याचा फायदा माझ्या प्रभागात खूप होणार आहे, कारण माझ्या प्रभागात जुन्या इमारती खूप आहेत. साधारण 100-150 वर्षाहून अधिक असतील. 100-150 येस, जास्त असेल. तर अशा कोणत्या अजून योजना आहेत ज्या तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना सांगायला आवडतील की ह्या योजना आता महाराष्ट्र सरकार घेऊन येत आहे, त्याचा लाभ तुमच्या प्रभागात सोबत मुंबईत सुद्धा होईल? नाही, एक तर ही जे पागडीच्या घराची योजना आहे, एक मला जाणवलं होतं की घरात टॉयलेट न होणं, हे करोना काळात खूप लोकांना त्याचा त्रास झाला. बरोबर. तर मी स्वतः त्यानंतर एक नोटीस ऑफ मोशन टाकलं होतं की हर घर शौचालय. आणि ते एवढी म्हणजे आपले प्रसार माध्यमांनी पण त्यांना खूप उचलून घेतली की वॉल माउंटेन टॉयलेट हे घरात असलं पाहिजे, कारण कोरोनाच्या काळात लोकांच्या घरात टॉयलेट नव्हतं म्हणून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. ताई, तुम्ही आता करोनाचा विषय काढलात. तुमचा जो नगरसेविकेचा जो काळ होता 2017 पासून, त्याच्यामध्येच हा करोना आला. काय वाटत होतं तेव्हा? कारण नगरसेविका म्हणून तुम्हाला लोकसंपर्कात राहणं हे काळाची गरज होती. आणि एका बाजूला सेवा आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू, ह्याच्यामध्ये तुम्ही कसा काय प्रवास केलात आणि कशी सेवा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली? हे बघा, आम्ही अक्षरशः रोडवर होतो. आम्ही फेसबुक लाईव्ह वर गेलो नाही आहोत ना, आमचे कोणी नेते गेले ना आमचे कोणी कार्यकर्ता गेले. ते रोडवर होते. सॅनिटायझिंग असो, त्या लोकांचे म्हणजे नगरसेविका असताना त्यांना जर क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवायचे असेल ते असो, आम्ही सगळं काय काम केलं.
आणि एक सांगतात ना, आपदा में अवसर, बरोबर म्हणजे या आपदामध्ये आम्हाला लोकांची सेवा करायला एक अवसर मिळाला. बरोबर. आम्ही 1 to 1 कॉन्टॅक्ट मध्ये आलो. कोणाला भाजी पाहिजे, कोणाला दूध पाहिजे, कोणाला आर्सेनिक अल्बम पाहिजे, सॅनिटायझिंग पाहिजे, सॅनिटायझर मशीन, हे सगळं आम्ही अक्षरशः 4 ते 6 महिने आम्ही रोडवर होतो. लोकांना भाजपचे प्रत्येक कार्यकर्ता हा रोडवर होता. पण ह्या वातावरणात सगळं असं वाटत होतं, एक सगळं कुटुंब, माणूस म्हणून माणूस Yes. जवळ आलेल्या एकमेकांच्या. जवळ आले. पण घरामध्ये तुमचं जे कुटुंब आहे, कारण शेवटी तुम्ही प्रभागाच्या नगरसेविका जरी असला तरी घरामध्ये आई आहात, पत्नी आहात, मूल आहे. आई माझी बाहेर चालली आहे, मृत्यू एका बाजूला आहे. घर कसं हँडल केलं तुम्ही? म्हणजे मी घरी जाऊन अक्षरशः बाथरूम मध्ये जाऊन आंघोळी करून माझा रूम मध्ये, मी कोणाशीही काय बोलायचं म्हणजे नाही, तुम्ही काय स्वतः नाही. मी घराला संपर्कात- क्वारंटाईन तुम्ही करून मी टाकलं? घरी जाऊन मी स्वतःला क्वारंटाईन करत होते, कारण माझे बरोबर. मिस्टर आहेत, माझा बरोबर. मुलगा होता. बरोबर. तर ते थोडं, पण असं भीती करून कसं चालेल नाही चालत. म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. ताई, बालकल्याण खातं सुद्धा तुमच्याकडे होतं, तुम्ही माझ्या सदस्य होतात. तर तुमच्या कार्यकाळामध्ये महिला आणि बालविकासासाठी अनेक योजना सुद्धा तुम्ही राबवल्या असतील. तर काय योजना तुम्ही त्यावेळेला केल्या होतात? म्हणजे महिलांचा, विद्यार्थ्यांचा काय विचार तुम्ही केला होता, काय काम केलं होतं तुम्ही? महिला बालकल्याणच्या माध्यमातून आम्ही जे स्वयंरोजगारसाठी लोकांना मशीन, घरघंटी, हे सगळं महानगरपालिका तर्फे देत होते. आणि दुसरं म्हणजे जे योजना आहेत त्यात मातृवंदना योजना, अच्छा, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि महानगरपालिका चालवत आहे, त्यांचे मेटर्निटी हॉस्पिटलमध्ये. म्हणजे जेव्हा बाळांपण होत असते तेव्हा जन्माला आलेल्या त्यांना संगोपनासाठी पण काहीतरी 5,000 रुपये वगैरे 5,000 रुपये ते देत होते. आणि गरोदर आईला पण पोषक आहार, बरोबर, ते त्यासाठी पण पैसे देत होते. आणि म्हणजे स्वस्थ आई तर स्वस्थ बालक आणि स्वस्थ राज्य, स्वस्थ प्रजा. हा एक त्याचा एम होता, उपक्रम होता. आणि त्यांचा लाभ लोकांना मिळाला आणि तो तुम्ही पूर्ण देण्याचा प्रयत्न केलं. आणि त्याचबरोबर त्यावेळेस पण आम्ही जो तृतीय पंथी आहे, थर्ड जेंडर, त्यांचाही आम्ही विचार केला की त्यांना पण काहीतरी स्वयंरोजगारासाठी अशी साधनं उपलब्ध केली पाहिजे. बरोबर. तशी एक मी नोटीस ऑफ मोशन बी टाकली होती. आणि ते आता विचाराधीन आहे. ताई, आता 2026च्या निवडणुकीमध्ये समजा पक्षाने तुमचा पुन्हा विचार केला की तुमची कारकीर्द उत्कृष्ट होती, लोकसंपर्क दांडगा होता, आता तुमच्याशी बोलताना आम्हाला समजतंय, पक्षाने पुन्हा जर तुमचा विचार केला की आपण यांना पुन्हा उमेदवारी देऊया, तर लोकांसाठी अजून कोणती काम करण्याची आपली मनीषा आहे? कोणते काम अजून तुम्हाला करावं असं वाटेल? बघा, काम तर काय कधी संपत नाही आहे, पण असं बरेच काम आहे जे थोडे राहिले आहेत ते पूर्ण करायचे आहेत. आणि जे मुंबईचा विकास आता जे होणार आहे पुढच्या 5 वर्षात, त्याचा माझा पण हातभर थोडा, म्हणजे आपण लावायला, मला खारीचा वाटा पण माझा असावा. आणि मुंबईच्या विकासामध्ये माझं पण काहीतरी योगदान आहे. त्यासाठी मला एकदा संधी मिळाली, नाही शेवटी पक्ष ठरवेल. बरोबर. म्हणजे पक्षाच्या विचारांच्या बाहेर तुम्ही नाही, अजिबात नाही. वाह. ताई, आम्हाला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या प्रभागामध्ये आता डेव्हलपमेंट तुमच्या माध्यमातून कामांची कशी चालू आहे? बघा, माझ्या कार्यकाळात 1-2 मोठी कामं झाली. एक तर मिनी फायर स्टेशन माझ्या प्रभागात आलं. आणि दुसरं म्हणजे जे इलेक्ट्रिक सिमेट्री, त्या सिमेट्रीचं पूर्ण विकास, म्हणजे पूर्ण नवीन ती सिमेट्री बनवली. आणि त्याचं डिझायनिंग किंवा, आणि एक आमच्या इथे एक मोठं गार्डन आहे, SK पाटील गार्डन, त्या गार्डनचा पण विकास माझ्या कार्यकाळात झाला. त्यानंतर आमचे आमदार आदरणीय राहुल नार्वेकर साहेब, त्यांनी पण त्यात हात लावला. आणि आता तो एवढं सुंदर गार्डन तिथे तयार झालाय. तिथे एक अभ्यासिका आहे, ती तयार झालेली आहे. आणि हा एरिया एकदम कंजस्टेड असल्यामुळे
फायर ब्रिगेड लवकर पोहोचू शकत बरोबर नाही. बरोबर तर हा मिनी फायर स्टेशन खूप गरजेचं होतं. बरोबर. तर ते एक मिनी फायर स्टेशन तिकडे आणलं. मोठं आमचं ते मेट्रो स्टेशन येस ते तर आहेतच. येस. आणि आहेत आमच्या इथे बाहेरची माणसं म्हणजे सबब मधून खूप येतात, हा ज्यांना फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतात. बरोबर बरोबर. तर त्या लोकांसाठी अजून आपल्याला सुविधेत करायची आहेत शौचालयाची आणि स्वच्छतेची. ट्रॅफिक वगैरेचा सध्या प्रॉब्लेम ट्रॅफिकचा आहे प्रॉब्लेम, कारण मार्केट आहे. बरोबर. मार्केट म्हणजे तुम्हाला ट्रक येणार, हो हो, हातगाड्या, सामान सगळं. सामानचं. बरोबर बरोबर. तर ते आहेतच. पण हळूहळू सुद्धा- ट्रान्सपोर्टेशन जसं जसं वाढणार हा, तसं तसं पण माझ्या मते ते रस्ता रुंदीकरण रुंदीकरण होणार. तेच आता तिकडे रिडेव्हलपमेंट काम चालू आहे रस्ता रुंदीकरणाचं. नाही नाही, म्हणजे रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर ते रस्ते रुंदी मोठे होणार. होणारच. बरोबर बरोबर. म्हणून ते रिडेव्हलपमेंटला गती देणं हे खूप महत्वाचं आहे. हा, आणि ते तुमच्या कार्यकाळामध्ये ती सुरुवात झाली आहे. सुरुवात झाली. ताई, मला असं एक विचारायचं आहे की आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतात आणि अर्थातच तुमच्या विभागामध्ये यांच्या उमेदवाराने काही परिणाम होऊ शकतो का? नाही, कारण असं आहे की मुंबईची जनता किंवा माझ्या प्रभागाची जी जनता आहे त्यांनी उघड्या डोळ्यांनी हा विकास पाहिलेला आहे. तर हे भाषा, जाती, प्रांत हे काही उपयोगाचे मायने नाही राहत. म्हणजे ते असं बरोबर. मला वाटतंय. आणि अर्थहीन आहे या सगळ्या. अर्थहीन आहे. बरोबर. आणि लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत, शिकलेली लोक आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू ना, भाजपना मांडणारा जो वयोगट आहे हा. आजच्या भाषेत हा, बुमलर ते अल्फा, गामा, बीटा सगळं मानतात. सगळं मानतात. हा, येस, जेनझी, अल्फा, बीटा, गामा. ओके. लहान मुलांना पण तुम्ही विचारलं ना नरेंद्र मोदी कोण आहेत, हा, तर ते दाखवणार. दाखवणार. म्हणजे ही विकासाची गंगा हा, म्हणजे केंद्रात, राज्यात आणि मुंबई शहरात ही जर ट्रिपल हा एक झाली हा. तर बघा मुंबईची काय सुरत आहे. म्हणजे तुमच्या इलेक्शनचा एकच विषय विकास, विकास. बाकी कशावरही तुम्हाला बोलायचं नाही. ताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आपल्या विभागामध्ये आपण जिथे कार्यरत आहात तिकडे काळबादेवी मंदिर आहे, काळाराम मंदिर आहे. आज देशामध्ये राम मंदिर सुद्धा उभारलं गेलेलं आहे. कसं पाहता इकडे? राम मंदिर बनणं म्हणजे एक समजा ना एक स्वप्न साकार झालं. हा, 500 वर्षाची जी लढाई आणि त्या लढाई जिंकल्या, आणि ज्यांची इच्छाशक्ती असते ना तरच ही कामं होतात. आणि जेव्हा देवचा कॉल येते, आणि तुम्हाला माहिती आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, काय सांगू त्यांच्यासाठी, पण म्हणजे ज्या दिवशी 22 जानेवारी 2024ला राम मंदिरात जेव्हा मोदीजी एंटर होत होते हा, तर भलभल्याच्या डोळ्यात पाणी होतं. पूर्ण बरोबर. देशभरात बरोबर. खूप उत्साहाने हा राम मंदिरचा लोकांनी ते शुभारंभ केला. शुभारंभ पाहिला, प्राणप्रतिष्ठा पाहिली, आणि तो सोनेरी दिवस होता भारतासाठी. हो, मी असंच म्हणेल. बरोबर आणि एक मिनी अयोध्या आमच्या प्रभागात पण आहे. लोकांनी एवढे उत्साहाने साजरी केली. काळाराम मंदिर असो द्या, झावबा राम मंदिर, खूप राम मंदिर आहेत माझ्या प्रभागात. आणि त्या सगळ्या मंदिर सजवलं, त्यात आमचा पण काहीतरी हातभर होतं, आणि खूप उत्साहाने आम्ही तो सणासारखं आम्ही साजरं केलं. जेव्हा रामाची मूर्ती पाहिली काय वाटलं? डोळ्यात असं म्हणजे बघतच राहावं असं वाटत होतं. इतकी देखणी मूर्ती ती होती. ती देखणी. आणि आता जेव्हा एक हिंदू म्हणून मला खूप अभिमान आहे त्याचा. आताही तुमचे डोळे भरून आलेले, कारण खरंच एक लोभसवाणी मूर्ती बनवली होती. आणि आता पंतप्रधानांनी ध्वजारोहण केलं. ध्वजारोहण केलं तर तुम्ही पाहिलं असेल. येस येस. म्हणजे आता पूर्णपणे मंदिर हो हो. उभे राहिलेलं आहे. ताई, 1992ला जेव्हा तुम्ही तुमचा राजकीय प्रवास सुरू केला वाजपेयी यांना पाहून, आणि आज 2026 म्हणजे 92ला जी दंगल झाली आपण मगाशी म्हणाल ती अयोध्येपासून सुरू झाली, 6 डिसेंबर हा सगळा प्रवास, आणि आता तिथे मंदिर बनलंय, आणि आता नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. वाजपेयी टू नरेंद्र मोदी कसं बघताय? म्हणजे वाजपेयीजींच्या काळात
कारसेवकांनी आपलं जे बलिदान दिलं, हा, त्या बलिदानाचा उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं. वा. ताई, मला एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपल्या विभागाचे आमदार हे आज बिझी असतात, सभापती आहेत, विभागामध्ये कसा वेळ देतात ते? खूप चांगलं प्लॅनर आहेत त्या. हा, म्हणजे जरी त्या विधान भवनात एवढं बिझी असताना पण आठवड्याला 2 दिवस हा, ते माझ्या प्रभागात येतात हा, आणि नागरिकांचं ते सगळ्या समस्या ते घेतात हा, आणि विधान भवनात पण ते बोलवतात. हा. म्हणजे असं वाटत नाही की आम्ही एका सभापती बरोबर त्यांचा बोलतोय. व्यवहार करतोय. हा. आणि खूप चांगल्या पद्धतीने, खूप यंग आणि डॅशिंग आहेत, सोफिस्टिकेटेड एकदम. यंग आणि डॅशिंग वरनं मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता तुमच्या पक्षामध्ये अनेक यंग मुलं आहेत, येस. तुमच्या प्रभागामध्ये अनेक यंग मुलं आहेत, काही जण या पक्षात कार्यकर्ता म्हणून येण्याच्या इच्छुक आहेत. राजकीय नेता, नवीन चेहरा साठी तुम्ही काय उपदेश देऊ शकता तुमच्या अनुभवाने? बघा कसं आहे, एक नवीन आणि जुनं यांचा एक समन्वय केलं पाहिजे. कारण अनुभव पण एवढाच मायने रखतो की नवीन मुलांना तयार करणं. बरोबर. तर पहिलं त्यांना पक्ष समजू द्या, हा, पक्षाची विचारधारा काय आहे, ती समजून दिली पाहिजे. पक्षात येण्याचं त्यांचं मकसद काय आहे, हा, सेवाचा आहे की काय आहे, आणि तशी एक फळी हा, एक तयार केली आहे हा, भाजपने. हा, आणि तसा आमचा युवा मोर्चा पण आहे. हा. त्याचप्रमाणे महिला पण मोठ्या प्रमाणात आता राजकारणात सामील झाल्या. हा. आणि 29ला नरेंद्र मोदीजींनी दिलं महिलांना 33% आरक्षण बरोबर. लोकसभा आणि विधानसभेत. बरोबर. तर महिला येणं खूप आवश्यक आहे. 50% महिला यायला हवं, कारण देशात 50% महिलांचा वाटा आहे. ताई, आता आपण रॅपिड फायर कडे वळणार आहोत. ताई, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या स्वतःकडनं काय अपेक्षा आहेत आणि पक्षाकडनं काय? मी देवाकडे एकच प्रार्थना करते की मला सद्बुद्धी देवो, धावण्याची मला ताकद देवो, आणि 24/7 मी माझ्या प्रभागाच्या नागरिकासाठी अवेलेबल हो. ते माझी पूर्णपणे मी त्यात कटिबद्ध आहे. आणि पक्षाकडनं आपल्या काय अपेक्षा? पक्ष नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो. माझा अनुभव आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा इलेक्शन लढली आहे तेव्हा तेव्हा पक्ष माझ्या पाठीशी होता. तुम्ही महाराष्ट्रात जे रिझल्ट बघतात ना, ते किती नेते ते पक्षाचे होते त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे. मग ते देवेंद्रजी असो, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब असो, इतर नेते, सगळेच नेते त्या कार्यकर्त्याशी खंबीरपणे उभे होते, म्हणून महाराष्ट्राचा हा रिझल्ट लागला. ओके. तसंच ते मुंबईचा रिझल्ट लागणार. वा. म्हणजे आता मुंबई अध्यक्ष माझ्या मते अमित साटमजी आहेत. अमित साटमजी आहे आणि आमचे बरेच नेते आहेत, ते सगळे आमच्या मागे. अमित साटमजी बद्दल मला एक विचारायचं, एक यंग चेहरा, आमदार चेहरा हा मुंबईला पक्षाने दिलेला आहे. काय, कसं वाटतंय? एकदम फायर ब्रँड आहे. अच्छा. येस. अमित साटम मध्ये एकदम डू योर डाय, करो या मरो, पण केलं पाहिजे. बस काम करा, लोकांची कामं झाली पाहिजे. आणि त्यांचा तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना कसा आदेश असतो? आम्हाला तेच आदेश असतो, करो, काम करो, लोगों में जाओ, लोगों की समस्या सुनो आणि त्यांचं तुम्ही निराकरण करो. त्याच सोबत मुंबईचे माजी अध्यक्ष, आमदार आणि मुंबईतला, महाराष्ट्रातला ओळखीचा चेहरा आशिष शेलार. हो. काय अनुभव होता त्यांच्याबरोबर? आशिष शेलार साहेब यांना मी गेली 30-35 वर्षापासून ओळखते. म्हणजे त्यांचा पण मी राजकीय प्रवास जे बघितलं, ते पण खूपच अग्रेसिव्ह आणि कार्यकर्त्यांना सांभाळणारे नेता आहेत. हे महत्वाचं आहे. ताई, आता पक्षाने तुमचा विचार केला उमेदवार म्हणून 222 तुमच्या ह्याच्यात विभागातून, आमच्या पॉडकास्ट मधनं तुम्हाला तुमच्या मतदारांना काय आवाहन करायचं? एवढंच आवाहन करीन,
योग्य व्यक्तींना निवडून द्या आणि तुमची जी पण कामं आहेत, जी विकासाची कामं आहेत, जे मुंबई थांबली होती ते आता धावत आहे, त्या धावण्यात तुमचं एक मत खूप कामाचं आहे. ते तुम्ही रोखू नका आणि योग्य व्यक्तींना तुम्ही मतदान करा, योग्य पक्षांना द्या, बीजेपीना द्या, विकासाला द्या. विकासाला द्या. चला ताई, आपण आता वळूया आपल्या रॅपिड फायर कडे. तयार आहात? एका वाक्यात उत्तर द्यायचे. हो. मुंबई. मेरी जान. काळबादेवी. मेरा श्वास. भाजपा. मेरी आत्मा. देवेंद्र फडणवीस. विजनरी. ठाकरे. भटकलेले. मतदार. राजा. धन्यवाद ताई, फार सुंदर उत्तर तुम्ही आम्हाला दिलेले आहात. तर पुन्हा भेटूया एका नवीन भागात एका नवीन इच्छुक उमेदवारासह. धन्यवाद.